नमस्कार. आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी. शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी करता येते, रस्सा भाजी करता येते, थोडासा अंगाला रस्सा किंवा आमटी करता येते. आपण सांबारमध्ये सुद्धा शेवगा वापरतो. शेवगा कारण की खूपच पौष्टिक आहे, पचायलाही चांगला आहे, हाडांसाठी चांगला असतो, साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा शेवग्याचा उपयोग होतो. तर असा पौष्टिक शेवगा बऱ्याच याच्यामध्ये वापरला जातो. आज आपण करणार आहोत याची अगदी अशी अंगाला रस्सा, खूप जास्त पातळ नाही आणि खूप घट्टही नाही अशी भाजी करणार आहोत. तर इथे बोलता बोलता आपला शेवगा चांगला सोलून झाला आहे, निवडून झाला आहे आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. ह्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं. हळद मिठाच्या पाण्यामध्ये आपण याला तर चांगलं खळखळ उकळून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला 7 ते 8 मिनटं लागतील. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. तर इथे 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. अगदी बारीक अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर एक टोमॅटो घ्यायचा मोठा, तो सुद्धा असाच बारीक चिरून घेऊया. तर आता इथे आपल्याला एक थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे वाटण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घ्यायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. त्याचबरोबर थोडेसे जिरे घ्यायचे आहेत आणि कोथिंबीर घ्यायची आहे भरपूर. ह्याचं चांगलं आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे लागेल तसं थोडंसं पाणी घाला आणि त्याचं चांगलं वाटण वाटून घ्यायचं आहे. तर इथे शेवगा आपला साधारण एक 7 ते 8 मिनटं आपण चांगला पाण्यामध्ये बघू शकता मस्तपैकी शिजलेला आहे. इथे आपल्याला पूर्ण शेवगा हा शिजवायचा नाही आहे, अगदी 70 ते 80% एवढा शिजवून घ्यायचा आहे. आता हेच पाणी आपण भाजीसाठी सुद्धा वापरू शकतो. तर शेवगा बाजूला आणि पाणी बाजूला इथे मी करून घेते. आता त्याच कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. इथे मी 1 ते 1.5 चमचा तेल या भाजीसाठी वापरलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची, जिरं घालायचं. मोहरी छान तडतडली आणि जिरेही चांगले फुलले, त्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता. त्यानंतर आता इथे बारीक चिरलेला कांदा आहे ना, तो घालायचा आहे. आता कांदा आपण नेहमीप्रमाणे छान गोल्डन रंगावर परतून घेऊया. ती इथे अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये बघू शकता कांदा मस्तपैकी गोल्डन झालेला आहे. यामध्ये आता टोमॅटो घालूया. तर टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत परतून घेऊया. थोडासा शिजवून घ्यायचा आहे. थोडासा मऊ आपल्याला टोमॅटो करून घ्यायचा आहे. तर झटपट मऊ होण्यासाठी, चांगला शिजण्यासाठी याच्यावर मी झाकण ठेवते 1 मिनिटासाठी. आता इथे टोमॅटोसुद्धा चांगला गाळ झालेला आहे, मऊसूद असा झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे खोबऱ्याचं, ते ह्यामध्ये घालूया. आणि आता आपलं हे खोबरं आपण कच्चंच वगैरे घेतलं होतं, त्यासाठी हे वाटण आहे ना आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, ह्याला तेल सुटेपर्यंत. तर गॅस मिडियमच आहे आणि मिडियम गॅसवर आपण छान वाटून इथे परतून घेतलेलं आहे. बघू शकता त्याला तेल सुटलेलं आहे साईडला. आता मसाले घालायचे आहेत. तर मसाले आपल्या आवडीनुसार कमी जास्त घाला. तर इथे मी 2-2.5 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. त्याचबरोबर हळद घातलेली आहे 1 पाव चमचा. धने आणि जिरेची पावडर घातलेली आहे 1 चमचा आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आता हे परतून घेऊया. आता या मसाल्यासोबतच, वाटणासोबतच मसाले परतून घेत असतानाच यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे. आता भाजीला जेव्हा नंतर तुम्ही मीठ घालताल तेव्हा बेतानेच घाला, कारण की आपण जे पाणी जे वापरणार आहोत त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. आतासुद्धा वाटणामध्ये सोबत मीठ घातलेलं आहे. आता शेवगा आहे जो काढून घेतला होता आपण, तो या मसाल्यासोबत आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे, म्हणजे ह्यामध्ये मसाले चांगले मुरतील. चांगला परतून घेतल्यानंतर ह्यावर झाकून ठेवायचं आहे पुन्हा आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी, म्हणजे या शेवग्यामध्ये ते मसाले आहेत ना छान मुरतील. आता बघा ह्याला सुद्धा तेल सुटलेलं आहे छान. मस्त 1.5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवलं होतं आणि आता ह्यामध्ये जे पाणी आपण बाजूला ठेवलं होतं ना, ते पाणी घालायचं आहे. तर इथे तुम्हाला रस्सा पातळ करायचा असेल तर अजून थोडंसं पाणी वाढवलं तरीसुद्धा चालेल. मला थोडीशी खूप घट्ट अशीच भाजी करायची आहे, खूप पातळही नाही, त्यामुळे मी जास्तीचं पाणी घातलेलं नाही आहे. आता पुन्हा यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि आता झाकण ठेवायचं आहे. अगदी मिडियम गॅस करायचा आहे आणि 10 मिनिटासाठी आता आपण भाजी चांगली शिजवून घेणार आहोत. तर 10 मिनिटानंतर बघू शकता सुंदर रंग आलेला आहे भाजीला.
मस्त आपला शेवगासुद्धा पूर्ण ह्यामध्ये शिजलेला आहे. भाजी आपली मस्त तयार झालेली आहे. थोडासा दाण्याचा कूट घालायचा वरनं. जर तुम्हाला आवडत असेल तर थोडा गुळाचा खडा ह्यामध्ये घातला ना अजूनच छान लागते. नाही घातला तरीसुद्धा काहीच हरकत नाही. अशीसुद्धा भाजी टेस्टीच झालेली आहे. वरनं भरपूर कोथिंबीर घालायची. सगळं चांगलं ढवळून घ्यायचं, सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपली ही शेवग्याच्या शेंगाची पौष्टिक अशी भाजी तयार आहे. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, भातासोबतही खूप छान लागते. तर नक्की तुम्ही ही करून बघा. मी केलेली ही भाजी तुम्हाला आवडली का मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.